हरिओम. कल्पवृक्ष छायाखाली साधकांचा आत्मसंवाद या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण वैशालीताई यांच्याशी संवाद साधत आहोत. हरिओम वैशालीताई. मागच्या भागामध्ये त्या ऋषिकेशला आल्या होत्या. आता आपण पुढची चर्चा, पुढचा संवाद आपण करूयात. वैशालीताई, तुम्ही आता ऋषिकेशला आईंबरोबर पोचल्या. आश्रमात तुमचा मुक्काम होता. आईंच्याच खोलीत तुम्हाला आईंनी राहायला परवानगी दिली. मग आता ऋषिकेशला तुम्ही जितके दिवस होता त्या दरम्यान तुम्हाला आश्रमात आई जेव्हा गंगेवर गेले असतील तेव्हा काही असे दिव्य अनुभव आले का? तर ते अनुभव तुम्ही जरा आम्हाला सांगा. आईंच्या सेवेमध्ये त्यावेळेस मीनाताई कानविंदे होत्या आणि मी होते. आईंच्या खोलीमध्येच, म्हणजे आतली खोली आईंची आणि बाहेरची आमची, असं ते होतं. तर त्यावेळेस शिवानंद आश्रमामध्ये संन्यासी होते एक. तर त्यांचं ध्यान करताना किंवा साधना करताना काही ठिकाणी अवरोध होता. तर ते आईंच्या दर्शनासाठी आले आणि नमस्कार करून म्हणाले की माताजी, आप मेरे सिर पे हाथ फिराओ, उसके बगैर नहीं होगा. तर आई हंसल्या की नहीं, मैं कैसे हाथ फिराऊं, नहीं ये मैं नहीं करती ऐसा कुछ. तर ते नाही, हट्ट त्यांनी केला की नाही माताजी, आपसेही होगा ये सब. तर म्हणजे आपण असं म्हणू शकतो की संन्यासी जे आहेत ते सुद्धा त्यांच्या साधनेच्या प्रगतीसाठी आईंच्या मार्गदर्शनाची वाट बघत होते किंवा आईंचं मार्गदर्शन त्यांना झालं. तर दुसऱ्या दिवशी आईने त्यांना बोलवलं. अच्छा ठीक आहे. आधी ते आई नाही म्हणत होत्या, पण ते हट्ट करून बसले. दुसऱ्या दिवशी ते आले आईंच्या दर्शनासाठी. आईने बाकीच्यांना बाहेर जायला सांगितलं. मी आणि मीनाताई, आम्हाला दोघींना थांबायला सांगितलं. आम्ही तिथे थांबलो. नमस्कार केल्यानंतर त्यांनी आईने त्यांच्या मस्तकावरनं हात फिरवला आणि त्यांचं खूप गाढ ध्यान लागलं आणि त्याच्यानंतर काही वेळानंतर जेव्हा ते भानावर आले असं नाही म्हणू शकत, त्यातून बाहेर आले, खूप आनंदात होते आणि हां माताजी अब ठीक लग रहा है. तो काही संवाद होता आणखीन गूढ, तर तो काही आम्हाला नाही कळला, पण एवढा संवाद झाला. त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी ते आईंच्या प्रणाम करायला आले. माताजी आपसे ही होने वाला था, आपसे ये हो गया. आई हसल्या. म्हणजे एवढे संन्यासी पण ते मार्गदर्शनासाठी आईंकडे आले होते आणि आईंकडूनच त्यांना मार्गदर्शन मिळून त्यांचा तो अवरोध दूर झाला, जो काही त्यांना ध्यानामध्ये येत होता. म्हणजे याच्यावरून आईंची श्रेष्ठता आपल्या लक्षात यायला पाहिजे की गृहस्थ आश्रमात राहून आईंनी सगळी साधना केली आणि शिवानंद आश्रमातल्या संन्यासांना आईंनी मार्गदर्शन करून त्यांचा अडथळा दूर केला. एवढी आईंची खरंच ही थोरवी जेवढी गावी तेवढी कमीच आहे. आणि आणखी काही अनुभव तुम्हाला आले का? रामनवमीचा सगळा उत्सव झाला. त्याच्यानंतर आई म्हटल्या की तू आणि मीना, म्हणजे मीनाताई कानविंदे, तुम्ही 8 दिवस इथे राहा. कारण दिल्लीला त्यावेळेस आईंचा सत्संग होता, मुन्नाजी म्हणजे त्रिलोकीनाथ शर्मा यांच्याकडे. पण आई दिल्लीला जाण्यापूर्वी खूप महान योग आपण म्हणू शकतो की आईंबरोबर गंगा स्नान. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आई आम्हाला सगळ्यांना घेऊन गेल्या गंगेच्या काठी. थोडीशी एकांत अशी जागा बघून आई स्वतःही गंगेच्या पात्रेमध्ये उतरल्या आणि मी, त्यानंतर सीमाताई बोरिया होत्या त्यावेळेस सोबत. आम्हाला आईंनी सांगितलं की स्नान करा, तुम्ही थोडं बाजूला हे करून. आणि आईनी स्वतःच्या ओंजळीनी आमच्या पूर्ण मस्तकावरती गंगेचं जल, दोघींच्याही, सीमाताई आणि मी, आम्हाला हे करून, म्हणजे एका गंगेने दुसऱ्या गंगेने आम्हाला स्नान घातलं असं आपण म्हणू शकतो. खूप भाग्याचा क्षण, म्हणजे जन्मोनिजन्म मला असं वाटतं की आम्हाला त्यावेळेस कदाचित महत्त्व त्याचं कळलं नसेल, पण हा खूप भाग्याचा क्षण माझ्या आयुष्यात आला. अगदी खरं. हो. आणि तिथे समाधी मंदिराच्या इथे किंवा गंगा मातेंच्या काठी जिथे पायऱ्या आहेत, गुरुदेव कुटीरमधनं उतरतात, तिथे आईने ध्यानाला बसायला सांगितलं मला की तू इथे ध्यानाला बसत जा म्हणून. तिथे ध्यानाला बसल्यानंतर मला खूप शुभ्र तेज दिसायचं, पूर्ण शुभ्र. आणि आईने सांगितलं होतं की काही इथे आलं मला सांगायचं. आईनं सांगितलं, म्हटलं आई असं असं शुभ्र तेज दिसलं. तर आई म्हटलं इथे तर तेज आहेच, पण विशेष करून हे जलतत्व पण म्हणू शकतो आपण, आणि गंगामातांचं जे तेज आहे तर ते तुला त्याचं दर्शन झालं. पण हे दर्शन अर्थात आईंची कृपा किंवा आईंच्या ह्याच्यामुळेच झालं. आणि मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला दोघींना सोडून आई दिल्लीला गेल्या, तुम्ही तिथे राहिलात, ह्याच्यामागे आईंचा काहीतरी पर्पज असणार आहे. मग जेव्हा आई तिथे नव्हत्या, तुम्ही दोघी तिथे होत्या, तिथं काही विशेष घडलं का? एकतर मी खूप हरकून गेले, कारण आश्रम आणि आपल्या गुरूंचा आश्रम, गंगामाता हे जे आपलं जिव्हाळ्याचं आणि श्रद्धेचं स्थान आहे, त्या काठी एक साधना करायला किंवा आईंनी सांगितलेल्या
मार्गाप्रमाणे 8 दिवस आपल्याला राहायला मिळते, खूप मला अप्रूप वाटलं. तर त्यावेळेस मी आणि मीनाताई आम्हाला दुसरी खोली मग देण्यात आली. आईंची खोली ती वेगळी होती. पहाटे स्वामीजींच्या समाधी मंदिरमध्ये ध्यानाला आम्ही बसायचो, त्यावेळेस परवानगी मिळाली होती. त्यावेळेस मला आई आणि स्वामीजी हे एक आहेत, किंवा मला एक क्षण आईंचं दर्शन होतं आणि त्याच्यामध्ये स्वामीजी म्हणजे परमगुरुदेव ह्यांचं दर्शन होतं. हे दर्शनं सतत व्हायचं. तर म्हणजे आई आणि स्वामीजी वेगळेत असं मला कधी नाही वाटलं, किंवा त्याच्यातनं आईनी एक आई दाखवून नाही देणार असं आपण नाही म्हणू शकत, पण त्यातनं ते स्वामीजींनीच मला कदाचित दाखवून दिलं असेल की मी आणि माताजी म्हणजे भिन्न नाही. हे अनुभव खूप आले मला त्यावेळेस. आणि या ओव्हरऑल प्रवासात म्हणजे ऋषिकेशच्या प्रवासामध्ये ध्यानातले तुमचे आणखी काही अनुभव, दिव्य अनुभव तुम्हाला काही आले? मला एक नीलबिंदू दिसायचा, बरं. पण त्यावेळेस मला कळायचं नाही, कारण असं साधारण काळोख आणि त्याच्यामध्ये तो एक नीलबिंदू चमकतोय, हा एक अनुभव मला आला. मग याच्याविषयी तुम्ही आईंशी कधी चर्चा केली होती? आईंना सांगितलं, पण आई हसल्या. आईने त्याचं मला एक्सप्लेनेशन नाही दिलं. बरं. याचा अर्थ ते तुम्ही शोधून काढायचे. जेव्हा आई उत्तर देत नसतात तेव्हा तुम्ही ते शोधण्यास सक्षम आहात आणि तुमचं तुम्ही शोधा. आईतं गाईड नको असं काहींचं असावं त्या वेळेला. आणि आणखीन एक प्रश्न माझा विचारायचा राहिला, तो म्हणजे की भाव मंदिरामध्ये, मिरज तपोवनातील भाव मंदिरात जेव्हा स्वामीजींचा विग्रह बघून तुमचं ध्यान लागलं आणि प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही स्वामीजींच्या समाधीवरती गेलात ऋषिकेशला, त्यावेळेची तुमची अवस्था काय होती? एकतर मी सांगितलं तसं की आपल्याला एक महान परंपरा मिळाली आहे, त्या महान परंपरेने मिळालीपेक्षा आपल्याला स्वीकारले, तर त्या भावाने खूप मी भावविभोर झाले होते. स्वामीजींच्या समाधी मंदिरात त्यांचे जे चरण आहेत, एक छोटी संगमरवरी हे आहे आणि त्याच्यावर त्यांच्या चरण तिथे पण तिथेही नमस्कार करताना मला आधी आईंचे चरण दिसायचे आणि त्याच्यानंतर मग ते चरण जे आहेत ते दिसायचे. निशब्द होते, असं काय म्हणतो ना, असं वाटत होतं की नाही, आता आपल्याला ह्याच्या दुसऱ्या जगात आपल्याला नाही जायचं. म्हणजे एक काय म्हणतो, ती एक तीव्र इच्छा साधनेची म्हणा, किंवा आपण एक नॉर्मल व्यावहारिक जीवन म्हणतो तो त्यात नको जाऊया असं एक वाटलं मनामध्ये. एक छोटासा प्रश्न आहे, हां, संन्यास घ्यावासा वाटला का हो त्यावेळेस? नक्कीच. पण हे आकर्षण तर आहेच, पण हे एक वृत्ती आहे संन्यास, हे आईनी मला नंतर सांगितलं. की दिल्लीला आम्ही जेव्हा परत आलो तर आईना नमस्कार केला, आईना सगळे अनुभव वगैरे सांगितले. तर आई म्हटलं अजून, म्हणजे आई त्या खोदत होत्या की ही तिथपर्यंत बोलते की नाही. त्याचबरोबर मी खूप सामान्य हेही मला समजवतो, पण म्हटलं आईनी खोदता येतं म्हणजे आईनाही अपेक्षित आहे. म्हटलं आई खूप असं वाटतं की आपण पण संन्यास घेऊ. आई म्हटलं संन्यास ही एक वृत्ती आहे, प्रत्यक्ष घ्यायची गरज काय असं. म्हणजे याच्यातून आईंना खूप काही सांगायचं होतं. सुजाण साधक ते समजू शकतात असं मला वाटतं. मग तुम्ही आता दिल्लीपर्यंत आल्या, मग दिल्लीहून तुम्ही थेट ठाण्याला गेल्या का पुन्हा तपोवनात परत आल्या? नाही, माझी पंचायत अशी झाली होती या सगळ्यामध्ये, माझ्याकडे पैसे बिलकुल नव्हते. मी मिरजेहून जेव्हा निघाले तर त्यावेळेस तिकीट आईनी काढून दिलं होतं. त्याच्या व्यतिरिक्त जे होते पैसे तर काही प्रवासात खायला घ्यावं म्हणून मी ब्रेड आणि 2 संत्री असं घेतलं होतं, की एक थोडं ड्राय काहीतरी असावं आणि ज्युसी, कारण त्यावेळेस एप्रिल म्हणजे उन्हाळा खूप असतो. आणि प्रवासात ते संपलं. दिल्लीला मी उतरले तेव्हा माझ्याकडे 20 रुपये होते फक्त. आणि ऋषिकेशला पण हे करताना असं म्हटलं की आपण काही अर्पण करावं, तर ते तेवढे मनाने तेवढे मी अर्पण केले. दिल्लीला मी आलो, मी आणि मीनाताई, तेव्हा माझ्याकडे पैसे फक्त 2 रुपये उरले. बापरे. सत्संग सुरू झाला मुन्नाजींचा, आणि मुन्नाजी मला म्हटले, अरे माताजी, ते मध्येच मला माताजी म्हणायचे, मध्येच वैशालीजी म्हणायचे की भंडारा जो है ना उसमें कुछ अर्पण करना, इसका पुण्य बहुत होता है, तो आप भी कुछ अगर हो तो अर्पण कीजिए. मला एकदम स्ट्राईक झाला. अरे म्हटलं आपल्याकडे 2 रुपये आहेत, आपण काय करायचं. पण तरी आईना प्रणाम केला आणि म्हटलं जे काही आत्ता जे काही आहे, आत्ता जर हे असेल तर त्याचं हे एवढे आहेत. 2 रुपये आईंच्या चरणांवरती चरण पादुका ठेवल्या होत्या, त्याच्यावर अर्पण केले. माझ्याकडचे 0 पैसे, माझ्याकडे सगळं संपलं. आता एका अर्थाने म्हणजे आईनी तुमची ही परीक्षाच बघितली. अगदी खरं. कठोर परीक्षा बघितली की पैसे नसताना तुम्ही ती पास झाला. परत त्याच्यानंतर असं झालं की सत्संग वगैरे झाला, आई निघाल्या, आईंचं तिकीट काढलेलं. आई परत विमानांनी येणार होत्या पुण्याला, आई त्यावेळेस येणार होत्या. म्हटलं आपलं काय आता,
आणि अशा वेळेस जेव्हा आपली अशी तगमग सुरू असते तेव्हा आई पण गंमत बघत असते. आईने एक चकार शब्द काढला नाही, तू कशी जाणार आहेस परत, काय जाणार आहेस तू, तिकीट कोण काढणार आहे. तर म्हटलं आता आपण आईंना तरी परत कसं विचारायचं की आई माझ्या तिकिटाचं काय. आणि काही ना काहीतरी असं व्हायचं की असं मी विचारावं आणि काहीतरी दुसरेच कोणी साधक आले, काही दुसरंच बोलणं झालं. तर आई निघेपर्यंत मला काही पत्ता नव्हता की मी आता परत कशी जाणार. निघताना मीनाताई म्हटल्या, अगं वैशाली तुझं असं असं तिकीट काढलेलं आहे, हे घे. आणि त्यांनी माझ्या हातात तिकीट घेत दिलं. मी आईना नमस्कार केला. आई फक्त हसल्या बघून की सोपवायला शिका, सोपवायला शिका जे आई म्हणतात. तर ते एकदा आपण जो सोपवलं तर आई आपल्या पूर्ण सगळी काळजी घेतात, प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. फक्त ती आईनी एक मला शिकवण पण दिली, परीक्षा घेतली म्हणण्यापेक्षा शिकवण दिली की असं केलं तर मी तुमची सगळी काळजी घ्यायला आहे, तुमच्या समर्थ पाठीशी आहे. आहे. वा. आणि त्याच्यानंतर मग दिल्लीहून मी पुण्याला आले. पुण्याला आले. मग पुण्याला परत आईंची भेट झाली तुमची. हो, पुण्याला सुशीलाताई दांडेकर म्हणून असतात, तर त्यांच्याकडे आईंचा सत्संग होता. आई त्यांच्याकडे काही दिवस राहिल्या होत्या. मला स्टेशनवरती प्रज्ञाताई पटवर्धन त्या घ्यायला होत्या, आईंच्या पूर्वसाधिका आहेत त्या मला घेऊन गेल्या दांडेकर काकूंकडे. आणि तिथे आईसोबत राहून मग परत पुढे काय, कारण प्रत्येक वेळी जोपर्यंत आईना विचारत नाही किंवा आई असं आधी खूप सांगायच्या नाहीत की आता हे तुला अमुक अमुक करायचं, तमुक तमुक करायचं. परत मी विचार केला की आता पुण्याहून आपण घरी जाणार. तर मग आईनं म्हटलं, आई मग मी निघू, तुम्ही मिरजेला. नाही आता चला मिरजेला जाऊन राहायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे. मग तिथून परत मी आईंसोबत मिरजेला. बर. आई म्हटलं आता 3 महिने तरी राहायचं आहेस तिकडे. तर इथे मला एक प्रश्न विचारावा असं वाटतो, एक उत्सुकता निर्माण झाली की तुम्ही या साधनेमध्ये आला तर ते मागच्या जन्माचे संस्कार असतात. अध्यात्मात जेव्हा साधक येतो तेव्हा, तर तुम्हाला कधी आई तुमच्या मागच्या जन्मांबद्दल काही बोलल्या का? म्हणजे मागचा जन्म तुमचा कोणता होता, काय होता? कारण बऱ्याच नाही. साधकांची आई तसं बोललेली आहे. किंवा एखादी हिंट दिलेली का? हिंट स्पष्ट असं न बोलता काहीतरी हिंट दिली का तुम्हाला कदाचित? मला आई नाही बोलल्या, पण मुन्नाजी म्हणजे त्रिलोकीनाथ शर्माजी ते म्हटले की बुद्ध काळात जेव्हा आई होत्या तर त्यावेळेस तुम्ही आणि अजून एक साधिका त्यांच्या सेवेमध्ये होता. कोणत्या काळात? बुद्ध काळामध्ये. बुद्ध काळात. हो. पण ती तीव्रता किंवा ते काही मला काही त्याचा संदर्भ मला या ह्याच्यामध्ये कधीच नाही आला. बरोबर, कारण मध्ये काही 1000 वर्ष गेलेली आहेत त्याच्यामुळे तो स्मृती क्षीण होतात त्या. स्मृती क्षीण होतात. आई हे म्हटल्या की मागच्या जन्मांमध्ये सुद्धा तू माझ्यासोबत होतीस, साधना झालेली, तर त्यामुळे ते संस्कार तुला मला बघितल्या त्या आत्म्यावरती झालेल्या त्या संस्कारांपर्यंत पटकन तू गेलीस आणि ते उदित झालं. पण अर्थात आवरण असतंच आपल्यामध्ये, त्यामुळे ते चॅनेलाइज होताना त्रास झाला. बरं. मग आता तुम्ही पुण्यावरनं 3 महिन्यांसाठी तपोवनात आला. पुढे मिरज तपोवनात. मिरज तपोवनात आले. आईने जे रुटीन आखून दिलं होतं ते सुरू झालं. त्यावेळेस आणखीन एक भर पडली की ऋषिकेशसारखं पवित्र स्थान, गंगामातांचा स्पर्श, आईने दिलेलं एक आशीर्वाद किंवा त्यांच्या सहवासामुळे अजून शक्ती उदित होत होती. पण त्यावेळेस एक होतं की हळूहळू ती शक्ती आतमध्ये आपण जे सामावून घेतो तसंच. म्हणजे मला ध्यानाला बसल्यानंतर काही मुद्रा व्हायच्या किंवा शरीर घुसळलं जायचं, म्हणजे कमरेपासून वरचा भाग आहे तो आपण ताक घुसळतो तसं घुसळलं जायचं, मान घुसळली जायची. पण खूप जे आधी प्रगटीकरण व्हायचं, अगदी कमान होते, मुद्रा होते, मी भावावेशात काही भजन म्हणायचे वगैरे, ते थोडं कंट्रोल आलं होतं की आतमध्ये तो आनंद यायला लागला मला. आणि त्यावेळेस खूप दिव्य दर्शनं व्हायला लागली. म्हणजे आईंचं खूप मोठा सुवर्ण सर्प आहे तेजाने तळपणारा, असं दर्शन व्हायचं. तपोवनात वाघ आणि सिंह फिरत आहेत असं दर्शन झालं. त्यानंतर आईंना प्रणाम करताना आईंच्या चरणांमधनं ओंकार ऐकू येत आहेत, ओंकार वाहत आहेत, असं अनुभव यायचा. पण हे सगळे टॅली केले, म्हणजे फक्त माझ्यापुरते नाही, आईंना ते अनुभव सांगितले, आई बरोबर आहे असं म्हणाले. पण जेव्हा वाघ आणि सिंह तपोवनात आहेत तुम्हाला भीती नाही वाटली? ते ध्यानातले होते, प्रत्यक्षात नाही, मग त्यावेळेस एक अशी आतून एक जाणीव असते. कसं आहे, मला आईंचं देवी स्वरूपात दर्शन किंवा एक भाव जास्त व्हायचा. माझ्या इष्टदेवांमध्ये सुद्धा, इष्टदेव रूपात सुद्धा दर्शन झालं आईंचं, पण देवी स्वरूपात जास्त दर्शन व्हायचं. मग आता तपोवनामध्ये वाघ सिंहाचं तुम्हाला दर्शन व्हायचं, तर वाघ सिंह हे एक शक्तीचं प्रतीक आहे. तर आपण असं म्हणू शकतो की तिथे ऊर्जा आणि एक शक्ती होती, म्हणून ते नक्कीच तुम्हाला तसं ध्यानात दिसत होतं. पण तुमच्या जे भावमुद्रा, क्रिया किंवा तुम्ही आता असं म्हटलं की मी भजन म्हणायचंय, याच्यावरती आई तुम्हाला कधी काही बोलल्या होत्या का? हो, आई म्हणायच्या की हा भावावेश आहे किंवा
भक्ती आहे तर भक्तीला ज्ञानाची जोड पाहिजे. बरं. म्हणजे काही काही लोकांना वाटतं की भक्ती झाली म्हणजे झालं, तर तसं नसतं. भक्तीला ज्ञानाची जोड पाहिजे. आणि ते ज्ञान कशातून मिळवायचं आहे? एकतर आपण आईनं प्रत्यक्ष विचारू शकतो हं. त्या याच्याबद्दल. आणि आई म्हणायच्या की आतमध्ये तुम्ही स्वतःला विचारा, आतसुद्धा तुमच्या ते ज्ञान आणि हे दडलेलं आहे आणि माझ्या शक्तीमुळे तुम्ही तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा. वा. म्हणजे थोडक्यात ध्यान करायचंय. कारण हल्ली एक समज असा असतो की आपल्याला ज्ञान म्हणजे आपण किती पुस्तकं वाचली, किती ग्रंथ वाचले, तर ती इन्फॉर्मेशन आहे. पण हे म्हणून मी तुम्हाला मुद्दाम विचारलं की आईंना ज्ञान जे अभिप्रेत होतं ते स्वतःला बघायचं. नक्कीच. आपण अशी पाहावे, मी आपण कोण आहे, मी नक्कीच. कोण आहे. हे ध्यानाला ज्ञानाची जोड आहे असं जोड तुम्हाला पाहिजे. आईंनी सांगितलं. हम्म. ध्यानाला ज्ञानाची जोड हवी. जोड हवी. पण मग त्याच्यामुळे तुमची भक्ती कमी झाली का? नाही. कारण ज्ञान कुठंतरी एक शुष्कतेकडे नेतं, कोरडेपणा आणतं. तो ओलावा थोडासा संपतो. मला असं नाही वाटत. म्हणजे माझ्यामध्ये ते नाही झालं, कारण माझी मुख्य उपासना मला वाटतं सगुण उपासना जास्त आहे आणि ओढा माझा भक्तीकडे जास्त आहे. पण आईना ते त्याच्यासोबत एक विवेक पाहिजे किंवा एक बॅलन्स पाहिजे. सो अजूनही मला असं ज्ञानाची किंवा ह्याची पुस्तकं वाचायच्या ऐवजी भक्तीमध्ये मी जास्त रमते. तुम्ही आत्ता म्हटलात की सगुण ध्यान, तर तुमची ध्यानाची पद्धत काय होती? आईंनी जी एक्सप्लेन केलं अनुग्रहानंतर की ध्यान कुठे करायचं, तर आई म्हटलं तू हृदयात ध्यान कर. तर आई म्हटलं की आध्यात्मिक हृदय हे वेगळं असतं. मी म्हटलं हृदय म्हणजे आम्हाला डॉक्टर म्हणून हार्ट आपण जे विचार करतो तर तिथे लेफ्ट साईडला. आई म्हटले तसं नाही, की दोन्ही बरगड्यांचा जो पिंजरा आहे तर त्या दोन्ही बरगड्यांचा पिंजरा साधारण मध्यभागी जिथे एकत्र येतो तिथे एक पोकळी असते, तिथे ध्यान कर. तर तिथे म्हणजे एक आईने जी आपण धारणा करतो की कमळ आहे, कमळामध्ये आपल्या इष्टदेवतेचं दर्शन, त्यांची मानसपूजा. पण आई म्हटलं की तू मला बाहेर माझी पूजा कर, मानसपूजा, आतमध्ये करू नकोस. आणि मग तुम्ही आईंची मानसपूजा केल्यावर काय कृष्णावरती ध्यान करायचा? हो, म्हणजे गुरु म्हणून आपण आईंना मी त्या रूपात बघायचे आणि ते रूप मग माझ्या हृदयात आहे असं एक धारणा करायची. प्रत्यक्ष दर्शन असं नाही, मी त्यावेळेस अशी कल्पना करायची असं म्हणू शकतो आपण. मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा की कृष्णाचं दर्शन तुम्हाला कधी झालं का? आपण असं म्हणू शकतो की मी आईंना कृष्ण रूपात बघत होते. तर त्यावेळेस त्या स्वरूपातली ऊर्जा आईंकडनं येत होती. म्हणजे बऱ्याच साधकांचा अनुभव आहे की इष्टदेवतांची जी ऊर्जा असेल तर ती आईंकडनं यायची. तर त्यावेळेस आईंकडनं ती ऊर्जा येऊन त्यावेळेस मला हृदयात काही क्षण दर्शन झालं. बरं. आणि तो प्रॉपर कृष्ण तुम्हाला दिसलाय का आई दिसायच्या तुम्हाला? नाही, मला आधी आई दिसायच्या आणि त्याच्यानंतर कृष्ण. म्हणजे असंही एकदा दिसलं की आईंसमोर मी ध्यानाला बसले, आई आहेत आणि आईंच्या मागे खूप मोठी आधी तसबीर दिसली श्रीकृष्णाची. असंही दर्शन व्हायचं. आईंच्या खोलीमध्ये एक राधाकृष्णाचा फोटो होता, तुमच्या काळामध्ये होता तो? हो, आईंनी तसं कॅलेंडर आणखीन मागून घेऊन आम्हाला बऱ्याच साधकांना नुसत्या राधाकृष्णाचा फोटो पण आणि एक कृष्णाचं कॅलेंडर पण असं दिलेलं. मग त्याबद्दल आई काही बोलल्या होत्या तुमच्याशी? नाही, म्हणजे आई म्हणायच्या की राधाकृष्णाचं जे स्वरूप सांगितलं जातं तर तसं स्वरूप नाही आहे ते. बरं. धारणा शक्ती आहे राधा म्हणून. बरोबर. कृष्णांना फक्त त्याच धारण करू शकत होतं किंवा ती शक्ती धारणा शक्ती आहे. त्या आध्यात्मिक स्वरूपाने आपण त्यांचा विचार केला पाहिजे. आणखीन एक इथे प्रश्न मला विचारायचा वाटतं की आईने तुम्हाला जो गुरुमंत्र दिला, खरं तर हा प्रश्न विचारायचा राहून गेला होता, तो आपला नेहमीचा आहे का तुमच्यासाठी वेगळा दिलेला आहे? आईने गुरुमंत्र जो नेहमीचा कृष्णाचा असतो तो दिलाय आणि याच्या व्यतिरिक्त शक्तिमंत्रही दिला. शक्तिमंत्रही दिला. आता कृष्णाशी संदर्भात मला आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे की या कृष्णाने त्यांच्या लीला काही तुम्हाला कधी दाखवल्या का? कुठल्या प्रसंगामध्ये तुम्हाला असं जाणवलं की मला हरिओम. एकदा आईंच्या समोर ध्यानाला बसले होते, आईंच्या खोलीमध्ये, आणि आई त्यावेळेस आणि एक साधक होते, त्यांना कृष्ण भगवानांबद्दल सांगत होत्या की त्या गोपींचं प्रेम कसं असतं आणि त्यावेळेस त्या कशा भावावस्थेत द्यायच्या. आणि आई जसं जसं सांगत होत्या तर तसं तसं तो भाव माझ्यामध्ये उदित होता आणि एवढा प्रचंड आनंद आणि शांती मला अनुभव आले की मी तिथे खाली पडले. ते मला शरीर मला सहन करताही ना तो आनंद. आणि हे इतका हृदयात आनंद दाटून आला आणि तो प्रसंग जसं काही मी बघते
म्हणजे आईनी तो दाखवला, मी बघते असं नाही म्हणू शकणार आपण. तर त्यावेळेस ते झालं आणि मग आईनी काही वेळाने उठा आता, झालं का असं म्हणून उठवलं. अरे वा, खूपच छान, सुंदर. या अनुषंगाने मला आता इथे एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला कृष्णाचं दर्शन झालं, हं. तर तुम्हाला कधी असं विश्वरूप दर्शन किंवा ब्रह्मांड दर्शन असं कधी आईंनी दाखवलं का? असा काही प्रसंग आला का तुमचा? हो, एकदा मी आईंच्या खोलीमध्ये जे वरती आहे ध्यानाला बसले होते आणि आई खुर्चीत बसल्या होत्या, जिथे आईंचं टेबल आहे तिथे बाजूला आई खुर्चीत बसल्या होत्या आणि मला खूप प्रचंड ओढ जाणवली. तर असं आईंकडे ओढ जाणवल्यानंतर कधी मी आईंच्या चरणांशी यायचे, आईंच्या चरणांमधनं काही आपल्याला ऊर्जा मिळते, भ्रूमध्य टेकायचं. पण यावेळेस असं झालं की मी आईंच्या जवळ जाते तर आईंनी माझ्या मस्तकाला हात लावला आणि पूर्ण माझं डोकं आईंच्या पोटाशी असं लावून घेतलं. फिजिकली घडलं? फिजिकली, प्रत्यक्ष, हे ध्यानामध्ये वगैरे नाही. बरं. आईनी प्रत्यक्ष माझं डोकं आईंच्या पोटाशी लावलं. त्यावेळेस मला जे दर्शन झालं की आईंचं शरीर पूर्ण पोकळ आहे आणि त्याच्यामध्ये मला आकाशात तारे, आकाशात फिरणारी ग्रहमालिका हे सगळं दिसलं त्याच्यात. बापरे, म्हणजे असं तुम्हाला एक दर्शन ब्रह्मांड दर्शन अगदी अगदी आईंनी प्रत्यक्ष. घडवलेलं आहे. भाग्यवान आहात आपण. ते तुमच्या डोळ्यासमोर अजून येतं? हो हो, नक्कीच नक्कीच. क्या बात आहे, किती भाग्यवान तुम्ही आहात. हरिओम. हरिओम. अन्य कुठल्या देवी देवतांची दर्शनं तुम्हाला झाली या सगळ्या प्रवासात? मला देवी देवतांपेक्षा आईंमध्ये वेगवेगळ्या संतांचं दर्शन झालेलं आहे. बरं. आपण जे म्हणतो गुरुतत्व जे नित्य नांदे सभोवती असेही त्याचीच मानव्य मूर्ती. तर आपल्या परंपरेचे जे संत आहेत, परमपूज्य शिवानंदजी स्वामी महाराज, परमपूज्य चिदानंदजी स्वामी महाराज, परमपूज्य कृष्णानंदजी महाराज, चिन्मयानंदजी आणि टेंबेस्वामी, मला प्रत्यक्ष टेंबेस्वामींचं आईमध्ये दर्शन व्हायचं. लोक म्हणतील की दर्शन म्हणजे काय एक्झॅक्ट तुम्हाला वाटायचं का? तर आईंकडे बघता बघता प्रत्यक्ष आहे, म्हणजे ध्यानामध्ये नाही. हळूहळू आईंचं शरीर असं थोडंसं धुसर किंवा धुरकट दिसते आणि त्याच्या ऐवजी हे संत दिसत आहेत, असं दर्शन व्हायचं. वा, किती छान. म्हणजे उघड्या डोळ्यांनी हो, तुम्हाला हो. ही सगळी हो, दर्शनं हो, द्यायची. हो. आणि टेंबे स्वामींचं कनेक्शन काय? मला असं वाटतं की आमच्या घरी जी दत्त संप्रदायाची परंपरा होती तर आपण काही आध्यात्मिक अनुभव घेऊन येतो आणि मला असं वाटतं की ते अनुभवसुद्धा किंवा ते आध्यात्मिक संस्कार अनुभवपेक्षा तर ती परंपरा आपल्याला पुढच्या ह्याच्यासाठी सद्गुरूंकडे सोपवते. मला त्या संप्रदायात जे काही संस्कार असतील तर त्यांनी मार्गदर्शनासाठी आईंकडे सोपवलं, असं मला आतून एक भाव वाटतो. या संदर्भातलेच काही प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत आणि पण आता वेळ झाली इथं थांबण्याची. वैशालीताईंचे हे सगळे अनुभव ऐकताना ते थांबूच नाही असं वाटतं, पण तुर्तास वेळ झाली ते थांबण्याची. भेटूया पुढच्या भागात. हरिओम. 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 हरिओम.